अपडेट न्यूज। नागद रोडवर भर दुपारी अग्नितांडव, आगीत ट्रकसह मिरचीचे खळे जळून खाक, वाऱ्यामुळे आग विझवण्यात अडथळे। गेल्या आठवडाभरापासून सूर्य आग ओकत असल्याने तीव्र उन्हामुळे दुपारचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अशातच चाळीसगाव शहरासह तालुकाभरात दुपारी आग लागण्याच्या घटना वाढत असतानाच चाळीसगाव नगर परिषदेची पाणी पुरवठा यंत्रणा व मनुष्यबळ असले तरी शहराच्या वाढत्या विस्तारामुळे अपूर्ण ठरत असल्याचं चित्र 11 एप्रिल रोजी दुपारी शहरातील नागद रोडवर अचानक लागलेल्या आगीनंतर दिसून आले आहे। दुपारी 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास नागद रोडवरील मिरचीच्या खळ्याजवळ लागलेल्या आगीच्या घटनेनंतर दुपारी अचानक सुटलेल्या वाऱ्याने या आगीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला रौद्र रूप धारण केले। या आगीत या परिसरातील मोठ्या प्रमाणात असलेले मिरचीचे खळे जळून खाक झाले, तर या ठिकाणी उभी असलेली दुचाकी व चारचाकी वाहने काढण्यासाठी परिसरातील नागरिकांची धावपळ वाढली। आग विझवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले, मात्र वाऱ्यामुळे या आगीने झपाट्याने रौद्र रूप धारण करीत या ठिकाणी असलेले अनेक व्यापाऱ्यांचे मिरची खळे जळून खाक झाले, तसेच एक ट्रक देखील जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे। आग लागल्याच्या ठिकाणी आणि परिसरात धुरांचे प्रचंड लोड उसळल्याने आगीमध्ये काय जळते आहे ते देखील दिसत नव्हते। या आगीच्या घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाने आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असल्याचं दिसून आले, मात्र प्रचंड वाऱ्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला देखील वाऱ्यामुळे आगी विझवणे मुश्किल झाले होते। घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजीवदादा देशमुख, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख, पोलीस उपअधीक्षक राजेश सिंग चंदेले, पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, ग्रामीण पोलीस स्टेशनचे किरण पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी सौरभ जोशी आदींनी देखील घटनास्थळी भेट घेतली आहे। नागदकडे जाण्यासाठी व चाळीसगावकडे जाणारी वाहतूक काही काळ प्रशासनाच्या वतीने थांबवण्यात आली होती। दुपारी उशिरापर्यंत आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू होते। चाळीसगाव नगर परिषदेचे वाढता विस्तार लक्षात घेता नगरपालिकेकडे आग विझवण्यासाठी आलेले एकमेव अग्निशमन वाहन शहरवासियांच्या चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरला आहे। चाळीसगाव शहराचा विस्तार बघता नगरपालिका प्रशासनाने या अग्निशमन वाहनांची संख्या वाढवून ही यंत्रणा सक्षम करणे गरजेचं असल्याचं दिसून आलंय। दरम्यान आग लागलेल्या घटनास्थळालगत पेट्रोल पंप असल्याने आणि वाऱ्यामुळे भडकत चाललेल्या आगीमुळे परिसरात नागरिकांच्या हृदयांची धडधड वाढल्याचं दिसून आलंय। या आगीत नागद रोडवरील मिरची विक्रेत्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे। सौजन्य दैनिक बाजीराव, ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.